जय श्रीराम मित्रांनो, आज होता मंगळवार होता आणि राजाच्या आणि आरण्याच्या बहिणीचं लग्न होतं. त्यामुळं बाप्पू आणि मी आम्ही दोघंजण निघालेलो. त्यानंतर आलो पाचवडमध्ये 200चं पेट्रोल टाकलं आणि तिथनं आलो पुढं आलो तर भुईंज कारखान्यापाशी आलो. हा बघा भुईंज कारखाना आहे वाई तालुक्यातला. दूर तर लईच निघत होतं तिथनं पुढं आलो. डायरेक्ट आलो हॉलवर. इथं पजा पाण्या ही सगळी भेटली तर त्यांना भेटलो आणि त्यानंतर आरण्याला भेटलो तर आम्हाला काम लागलेलं अक्षदा वाटायचं. इकडं आरण्या अक्षदांवर खेळत होता, राजा तिकडं वाटत होता. त्यानंतर लग्न लागलं. जसं शिवमंगल झालं तसं अक्षदांचा पाऊसच पडायचा जोरात. त्यानंतर तिथनं आलो तर इकडं आलो तर आमचा ऊस तुटलेला. तिथं आमच्या काकांनी ट्रॅक्टर अडकून ठेवलेला आणि ते काढायचं चाललं होतं. तिथनं ट्रॅक्टर काढला, कसा वर आणला, रस्त्यावर आणला तर ते वाडं सगळं सांडलं. ती भरलं तर हायड्रोलिकच वर उचला ना. तिथनं येस्तोपर्यंत पडला अंधार. त्यानंतर घरी आलो, दार काढायची राहिलेली त्यामुळं गाडीची चावी घेतली आणि बंड्या आणि मी दोघंजण रानात आलो तर भीती वाटत होती, कारण आमच्या इकडे बिबट्याचा वावर आहे. त्यानंतर दार काढत होतो तेवढ्यात वरती कुत्रच भुकायला लागलं इकडं जोरात. नंतर बंड्या बघत होता काय आहे. त्यानंतर सगळं दारबीर काढली आणि इकडं वाडं होतं, ती वाडं टाकून घेतलं सगळ्या गुरांना वाडं बिडं टाकलं आणि पटक्यानं सगळं ओरगलं आणि आलो घरी. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.